हिंदू धर्म ग्रंथामध्ये लग्नाला एक पवित्र नाते मानले गेले आहे. या नात्यात शारीरिक संबंधापेक्षा आध्यात्मिक संबंधाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. पण आजच्या कलियुगात हे नाते देखील खूप बदललेले आहे. इंटरनेट आणि फोनच्या युगात या नात्यात स्वार्थ आणि कामवासना जास्त प्रबल होऊ लागल्या आहेत. अनेक वेळा आपण असं बघतो, पुरुष आपली बायको सोडून दुसऱ्याच्या बायकोकडे वेगळ्या नजरेने बघतात किंवा परस्त्रीकडे बघतात. पण तुम्हाला माहित आहे का, असं केल्याने काय होतं? दुसऱ्याच्या बायकोला का बघू नये किंवा परस्त्रीकडे पापदृष्टीने का बघू नये? तर याचंच उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आपल्या इथे कोणताही सण असो, जसे की वटपौर्णिमेची पूजा असेल, महालक्ष्मीचा सण असेल किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, अशा वेळेस स्त्रिया या छान तयार होऊन घराबाहेर निघतात. आणि अशा वेळेसच काही माणसांना पण बघतो की स्पेशल घराच्या बाहेर खुर्ची टाकून बसतात आणि या बायकांना निहाळत असतात. पायापासून तर डोक्यापर्यंत. आणि स्वतःची बायको ज्यावेळेस घराच्या बाहेर येते त्यावेळेस मात्र तिला धाक दाखवतात आणि घराच्या आतमध्ये हो आणि एवढा नट्टापट्टा करून कुठे निघाली आहेस, तेव्हा दुसऱ्याच्या नजरेपासून आपल्या बायकोला वाचवत असतात. पण मित्रांनो, हे जे कोणी पुरुष असतात ते परस्त्रीकडे वाईट नजरेने बघतात. त्यांच्या मात्र कुळाचा नाश होतो. तो कधीही धनवान असला तरी त्याच्याकडचा पैसा लवकरच संपतो. पुराणामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती परस्त्रीकडे वाईट नजरेने कामवासनेने बघतो त्याच्या धनसंपत्तीचा ऱ्हास होण्यासाठी वेळ लागत नाही. पैसा तर येतो पण तो टिकत नाही. परस्त्रीकडे बघणाऱ्यांना नरकातील शिक्षेस पात्र होतात. पुराणांमध्ये नरकात मिळणाऱ्या शिक्षांचे विस्तृत वर्णन आहे. विशेषतः परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे किंवा तिच्याबद्दल मनात वाईट विचार आणणे यासारख्या पापांसाठी कठोर शिक्षा सांगितल्या आहेत. या शिक्षांमध्ये विविध प्रकारच्या यातना, दुःख आणि असह्य वेदना यांचा समावेश होतो. ज्या पुरुषांनी परस्त्रीवर वाईट नजर ठेवली किंवा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यांना नरकात कापलेल्या लोखंडाचे चटके दिले जातात. तसेच अंधमिस्त्र नरक त्यांना मिळतो. हे नरकातील सर्वात भयानक ठिकाणापैकी एक आहे. येथे अत्यंत गडद अंधार असतो आणि पापांना असह्य यातना दिल्या जातात. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या सन्मानावर खूप जोर देण्यात आला आहे. असे म्हटले आहे की जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देव वास करतात. यंत्र नायुस्तु पूजन्ते रमन्ते तंत्र देवताः, म्हणजे जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देव निवास करतात. रामायणात रावणाने सीतेचे हरण केले आणि तिला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला. परिणामी रावणाचा नाश झाला आणि लंका नगरी जळून राख झाली. महाभारतात कीचकाने द्रौपदीला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परिणामी भीमाने कीचकाचा वध केला. श्रीमद भागवत पुराणातही वर्णन आहे की कशा प्रकारे परस्त्रीला स्पर्श केल्याने पुण्यकर्म पाप कर्मात बदलतात. मित्रांनो, अशाच एकदा माता पार्वती सोबत प्रसंग घडला. एकदा दम नावाचा राजा माता पार्वतीकडे बघत होता आणि हे बघून माता पार्वतीला फार राग आला. माता पार्वतीला वाटले की हा आपल्याकडे दृष्टीने बघत आहे. त्यामुळे माता पार्वतीने त्याला श्राप दिला की तुझा एक डोळा कायमचा निकामी होईल. तेव्हा मात्र दम राजा पार्वती मातेच्या समोर रडू लागतो आणि हात जोडून म्हणतो की माते, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तुमच्याकडे बघून हा विचार करत होतो की तुम्ही अशी कोणती तपश्चर्या केली असेल ज्यामुळे तुम्हाला साक्षात भगवान भोलेनाथ यांच्या बाजूला स्थान मिळाले. त्यांची सदैव तुमच्यावर कृपा राहिली. त्यांचा सहभाग तुम्हाला सदैव लाभला. तेव्हा मग महादेवाला त्याची दया आली. महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने महादेवाला वर मागितला की मी तुमची अशी कोणती सेवा करू की जेणेकरून मला नेहमी तुमचा सहवास लाभेल, तुमची कृपा सदैव माझ्यावर राहील. तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मामध्ये तू माझा मित्र म्हणून जन्माला येशील आणि तुझा आणि माझा कधीही वियोग होणार नाही. त्यानंतर त्याने देह त्यागला
आणि तो कुबेर म्हणून जन्माला आला. महादेवांनी त्याला संपत्तीचा राजा केला, अलकापुरी नगरी दिली. मित्रांनो, अशीच एक कथा अजून आहे. इंद्रदेवाला गौतम ऋषींनी शाप दिला होता. जेव्हा इंद्रांनी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्यावर वाईट नजर टाकली होती. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या ही अत्यंत सुंदर होती. देवराज इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. एकदा गौतम ऋषी आश्रमाबाहेर गेले असताना इंद्राने गौतम ऋषीचे रूप घेतले आणि अहिल्याला फसवले. जेव्हा गौतम ऋषी परत आले तेव्हा त्यांना इंद्राचा कपटीपणा समजला. त्यांनी इंद्र आणि अहिल्या दोघांनाही शाप दिला. इंद्राला त्याच्या कृत्याची शिक्षा म्हणून त्याचे तेज हरपले आणि त्याला अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अहिल्याला दगडाची मूर्ती बनण्याचा शाप मिळाला. या कथेतून हे स्पष्ट होते की परस्त्रीवर वाईट नजर टाकणे आणि तिच्याशी गैरवर्तन करणे हे किती गंभीर पाप आहे. या पापातून कोणाचीही सुटका होत नाही. परस्त्रीचा आदर करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाईट विचार आणि वाईट कृत्य माणसाला अधोगतीकडे नेतात. आपल्या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.